नमस्कार मंडळी, सुहाणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुरीने कापता येईल असे घट्टसर दही कसे लावायचे ते आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे तुम्ही पाहताय किती घट्टसर आपले हे दही लागले गेले आहे. तर दूध कोणते वापरायचे आणि त्यापासून घट्टसर दही कसे लावायचे ते आज आपण पाहणार आहोत. खूपच छान हा व्हिडिओ आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने घट्टसर दही घरच्या घरी ताजे दही लावलं तर त्याची लस्सीसुद्धा खूप छान होते आणि तसेच ते खायलासुद्धा मस्त लागते. तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे. दूध घेताना फुल फॅट दूध घ्यायचे, म्हणजे म्हशीचे दूध घेतलात ना तर आपले दही मस्त असे लागले जाते आणि घट्टसर लागले जाते. तर दूध पातेल्यामध्ये इथे मी काढून घेतले. त्या अगोदर पातेल्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आणि नंतर दूध घालून घ्यायचे, म्हणजे तळाला दूध लागत नाही. त्यानंतर गॅसवरती पातेले ठेवून घेतले आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची. मंद आचेवरती दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचे. त्यातला पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. आणि एक म्हणजे दुधावरची अशा पद्धतीने साय येते ती लगेचच दुधामध्ये मोडून घ्यायची आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायची. अजिबात दुधाला साय पकडू द्यायची नाही, वरती येऊ द्यायची नाही. आणि पकडलीस तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि आपले दूध व्यवस्थित असे आटवून घ्यायचे आहे. थोडेसे आटवून घेतले की दूधसुद्धा घट्टसर होते आणि दहीसुद्धा छान असे लागले जाते. तर ही एक महत्त्वाची टीप आहे. तर ही टीप अजिबात तुम्ही स्किप करू नका, तरच आपले दही आहे ते छान असे घट्टसर लागले जाते. तर आता इथे मी 10 मिनिटवर दूध व्यवस्थित असे उकळून घेतले. त्यानंतर हे दूध कोमट करून घ्यायचे. कोमट असतानाच दूध आपल्याला दही लावून घ्यायचं आहे. तर दुधामध्ये बोट घालून पाहायचे आपल्या बोटाला कितपत गरम लागत आहे त्यानुसार. जास्तीचे गरम असेल दूध तर अजिबात दही लावायचे नाही आणि जास्तसुद्धा थंड झालेले असेल तरीसुद्धा दही लावायचे नाही. तर कोमट असायला पाहिजे आणि आपल्या हाताला सोसेल एवढं दूध आहे ते गरम असायला पाहिजे. त्यानंतर दूध बाजूला ठेवले आणि इथे मी एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचभर घरचेच दही घेतले आहे. घट्टसर दही घ्यायचे. त्यानंतर कोमट दूध थोडेसे घालून घेतले आणि हे व्यवस्थित असे फेटून घेतले. फेटून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहताय मातीची इथे मी भांडी घेतली आहेत. तर मातीच्या भांड्यांमध्ये मी आज दही लावणार आहे. जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये लावलात तरीसुद्धा चालेल. स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा छान असे हे दही जमले जाते. पण मातीच्या भांड्यामध्ये दही लावले की त्यातला जो सुगंध आहे ना मातीचा तो छान असा दहीला येतो आणि चवीलासुद्धा दही खूपच मस्त लागते. तर दोन्ही ह्या भांड्यांमध्ये 2 ते 3 चम्मचभर दही घालून घेतले आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने दही लावून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मी दूध घालून घेते. जेवढे राहील तेवढे दूध यामध्ये घालून घ्यायचे आणि इथे पाहताय सर्व दूध घालून घेतल्यानंतर उरलेले जे दही होते ते सुद्धा मी 1-1 चम्मच दोन्ही भांड्यांमध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आहे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यावरती लगेचच एकाने प्लेट ठेवायची आणि हे असेच आपल्याला झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं आहे. आता गरमीचे दिवस आहेत, उन्हाळा सुरू झाला आहे, तर दही लवकर असे जमले जाते. तर इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते किती मस्त आणि घट्टसर हे दही लागले आहे. इथे पाहताय तुम्ही, मी तुम्हाला हे भांडे आहे मातीचे ते उलटे करून सुद्धा दाखवत आहे. हातावरती पहा
अजिबात यातले पाणीसुद्धा येत नाही आहे बाहेर आणि ते पलटीसुद्धा होत नाही आहे. म्हणजे एवढे घट्टसर आपले हे दही लागले गेले आहे. तर काही या महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत, त्या तुम्ही अशा पद्धतीने फॉलो केलात ना, तर आपले अजिबात दही पाण्यासारखे होत नाही आणि मस्त असे खरवसासारखे आपले दही तयार होते. तर इथे पाहताय तुम्ही या भांड्यामध्ये जे दही आहे ना, त्याला पाणी अजिबात सुटले गेले नाही आहे. एवढे हे जबरदस्त आपले दही लागले गेलेले आहे आणि मस्त अशा वड्या पडतील एवढे हे दही छान असे लागले गेले आहे. सुरीने कापता येईल एवढे हे दही मस्त असे लागले गेले की खायलासुद्धा मस्त लागते. जसे डेअरीवाले दही लावतात ना, त्याच पद्धतीचे आपले हे दही तयार झालेले आहे. तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दही लावून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.